मेजर डोमेन्स ऑफ अर्थ जो जॉग्रफीचा धडा आहे त्याच्या आपण नोट्स बघूया थोडक्यात. व्हॉट इज बायोस्फिअर. व्हॉट इज बायोस्फिअर हा क्वेश्चन झाला तर इट्स अ नॅरो झोन ऑफ अर्थ दॅट सपोर्ट्स लाईफ. इट हॅज लँड, एअर अँड वॉटर. लाईफ एक्झिस्ट इन दिस झोन. देर आर सेव्हरल स्पेसिस फ्रॉम स्मॉल मायक्रोब टू लार्ज मॅमल्स इन दिस झोन. हे लक्षात नसेल राहायचं की स्मॉल मायक्रोब टू लार्ज मॅमल्स are there in this zone and all living beings are linked to each other and biosphere for survival. ही झाली शॉर्ट नोट ऑन बायोस्फिअर. नेक्स्ट ह्याच्यामध्ये नोट येऊ शकते व्हॉट आर मेन 4 मेजर डोमेन्स ऑफ अर्थ येऊ शकते किंवा व्हॉट आर मेन कंपोनंट्स ऑफ एन्व्हायरमेंट. माझं हे फक्त 1-2 मार्काचं असेल तर फक्त नाव लिहिलं तरी चालेल, पण जर जास्त मार्काचा क्वेश्चन आला तर आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल की लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड बायोस्फिअर आर मेन कंपोनंट्स ऑफ अर्थ एन्व्हायरमेंट और 4 मेजर डोमेन्स ऑफ अर्थ. मग लेथोस्फिअर काय आहे? लेथोस्फिअर इज अ सॉलिड पोर्शन ऑफ द अर्थ आणि इट हॅज कंटिनेंट्स. काय आहे? लिथोस्फिअर इज अ सॉलिड पोर्शन आणि इट हॅज कंटिनेंट. ॲटमॉस्फिअर गॅशियस लेअर सराउंडिंग द अर्थ. गॅशियस लेअर सराउंडिंग द अर्थ. इट हॅज गॅसेस लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, आर्गन अँड ओझोन. हायड्रोस्फिअर काय आहे? बिग एरिया ऑफ वॉटर that covers the earth's surface. Most big area of water that covers the earth's surface. Water is in the form of ice, water or water vapors. आणि या हायड्रोस्फिअरचेच ओशन बेसिन इज अ पार्ट ऑफ दिस. ओशन्स आर पार्ट ऑफ दिस. बायोस्फिअर इज अ नॅरो झोन हॅव्हिंग लँड, एअर अँड वॉटर विच सपोर्ट्स लाईफ. ओके, हे एवढी नोट लिहिली तर काफी आहे. आता आपण व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनमध्ये बघूया. आता नेम्स ऑफ कंटिनेंट. तर पहिले तर 7 नेम्स ऑफ कंटिनेंट काय आहे? आता हे आपण जम्बल्ड अप लिहिलेले आहे, पण पार्ट करायला जर लक्षात ठेवायचे असतील तर ए वरून पहिले चालू होणारे, मग एशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे 4 ए वरून चालू होतात. मग ई युरोप, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका हे 7 कंटिनेंट्स आहेत. आता ह्याचे शॉर्ट नोट्स सारखं इथे आहे. म्हणजे आपण पहिले बघूया एशिया. एशिया इज अ लार्जेस्ट कंटिनेंट आणि एशियामधून काय पास होतं? ट्रॉपिक ऑफ कॅन्सर एशियामधून पास होतं. आफ्रिका सेकंड लार्जेस्ट कंटिनेंट आहे. आफ्रिकामधून तीन लॅटिट्यूड पास होतात. कुठले कुठले? इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन हे इथे खाली आहे. सेकंड लार्जेस्ट कंटिनेंट आहे. इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन पास होतात आफ्रिकामधून. प्लस अपार्ट फ्रॉम दिस आफ्रिका कंटेन्स द लार्जेस्ट हॉट डेझर्ट विच इज सहारा डेझर्ट अँड लॉंगेस्ट रिव्हर. ही लॉंगेस्ट आहे. लॉंगेस्ट रिव्हर नाईल. हे सगळं काय आफ्रिकामध्ये. नंतर ऑस्ट्रेलिया काय आहे? स्मॉलेस्ट कंटिनेंट आहे. त्याला आयलंड कंटिनेंट पण म्हणतात. स्मॉलेस्ट कंटिनेंट आहे, आयलंड कंटिनेंट आहे. आयलंड कंटिनेंट का म्हणतात? कारण त्याला चारी बाजूने ओशनने सराउंडिंग आहे. अंटार्क्टिकामध्ये काय आहेत? इंडियाचे मैत्री आणि भारती रिसर्च स्टेशन आहेत. आणि ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका हे जे दोन कंटिनेंट्स आहेत दे आर कम्प्लिटली इन द साऊदर्न हेमिस्फिअर. सो दीज 2 कंटिनेंट्स आर कम्प्लिटली इन द साऊदर्न हेमिस्फिअर. मग आता नॉर्थ अमेरिकेला आलं तर नॉर्थ अमेरिका इज अ 3rd लार्जेस्ट कंटिनेंट. नॉर्थ अमेरिका 3rd लार्जेस्ट कंटिनेंट. साऊथ अमेरिकामध्ये काय आहे? अँडेस ही काय आहे? लॉंगेस्ट माउंटन रेंज इन द वर्ल्ड. काय आहे? लॉंगेस्ट माउंटन रेंज. आणि अमेझॉन रिव्हर इज द लार्जेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. आणि साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका इज कनेक्टेड विथ इच अदर बाय इस्थमस ऑफ पनामा. म्हणजे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनमध्ये 7 कंटिनेंट्सचे मेजर पॉईंट्स आपल्या लक्षात राहतील. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. मग लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर आहेत एक्झोस्फिअर, थर्मोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, ट्रोपोस्फिअर. एक्झो, थर्मो, स्ट्रॅटो, मेसो, ट्रोपो. म्हणजे टी वरून 2 आहेत आणि बाकी लक्षात ठेवायचं. एक्झो, थर्मो, स्ट्रॅटो, मेसो, ट्रोपोस्फिअर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला ओशन. मग नेम्स ऑफ ओशन. देर आर 5 ओशन्स. पॅसिफिक, इंडियन, अटलांटिक, साऊदर्न, आर्क्टिक. मग ह्याच्यामध्ये पण पॅसिफिक, इंडियन, अटलांटिक, साऊदर्न, आर्क्टिक. मग आता पॅसिफिक ओशन आहे हा लार्जेस्ट ओशन आहे. इट इज सर्क्युलर इन शेप आणि ह्याच्यामध्ये मरियाना ट्रेंच आहे. मरियाना ट्रेंच आहे काय? डीपेस्ट पॉईंट ऑन द अर्थ.
सो पॅसिफिक ओशनमध्ये काय लार्जेस्ट ओशन आहे, सर्क्युलर इन शेप आणि त्याच्यामध्ये मरियाना ट्रेंच आहे. इंडियन ओशन ट्रँग्युलर इन शेप आहे आणि इट इज द ओनली ओशन बाय द नेम ऑफ द कंट्री, म्हणजे इंडियावरून ते झालेलं आहे. अटलांटिक ओशन इज एस शेप आणि बिझिएस्ट ओशन, बिझिएस्ट म्हणजे कॉमर्स व्यापाराच्या दृष्टीने. अटलांटिक ओशन इज एस शेप अँड बिझिएस्ट ओशन. साऊदर्न ओशन अँड आर्टिक ओशन. आता पॅसिफिक ओशन अँड आर्टिक ओशन, these two oceans are connected to each other by a narrow stretch of water which is called as a Bering Strait. So हे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे. पॅसिफिक आणि आर्टिक आर कनेक्टेड टू इच अदर बाय बेरिंग स्ट्रेट. सो फ्रेंड्स, तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि तुमच्या ज्ञानात भर पडत असेल, तुम्हाला फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.